100 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक इन्स्टॉलेशनसाठी साहित्याचे बिल तयार करण्याच्या या सत्रात आपले हार्दिक स्वागत। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल आकार दिल्यानंतर 100 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक साठी घटक निवडा। 100 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक प्रणालीसाठी सिंगल लाइन आकृती काढा। टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: पेपर, पेन्सिल, इरेजर, स्केल, AC combiner, HT transformer, hammer, screwdriver set, crimping tool 3 mm to 16 mm, DE double-ended spanner set 6 mm to 15 mm, multimeter, product profile of solar panels, batteries, array junction box, charge controller, DC disconnectors, AC disconnector, inverter। घटकांच्या आकारमानासाठी कॅल्क्युलेशन, नमुना कॅल्क्युलेशन, बल्ब रेटिंग 100 वॉट आहे, अशी 5 लोड आहेत आणि 6 तास चालतात। प्रत्येक लोडची इलेक्ट्रिसिटी वापर 100 वॉट मल्टिप्लाय बाय 6 तास इज इक्वल टू 600 वॉट आवरच्या बरोबरीचा आहे। नंतर 5 लोड्ससाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर इज इक्वल टू 600 वॉट आवर मल्टिप्लाय बाय 5 लोड्स ची संख्या इज इक्वल टू 3000 वॉट आवर। वरील लोड्स द्वारे एकूण इलेक्ट्रिसिटी 18280 वॉट आवर्स वापरली जाते। युनिट मध्ये रूपांतरित केल्यास 18280 युनिट्स डिवाइडेड बाय 1000 इज इक्वल टू 18.28 युनिट्स, कारण 1000 वॉट आवर किंवा 1 किलोवॉट आवर इज इक्वल टू 1 युनिट। साइजिंग ऑफ सोलार पॅनल: 100 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक सिस्टीमचे आकारमान काही घटकांवर अवलंबून असते। ते आहेत सोलार पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी बँक। 100 किलोवॉट क्षमतेच्या प्लांटसाठी 20 किलोवॉट सिस्टीम प्रकारातील 5 युनिट्स आवश्यक आहेत। परिणामी व्होल्टेज मिळवण्यासाठी जोडलेल्या सोलार पॅनेलची संख्या आहे वापरलेल्या पॅनेलची संख्या मल्टिप्लाय बाय मॅक्झिमम व्होल्ट। सिस्टीम व्होल्टेज हे सोलार फोटोव्होल्टाइक सिस्टीम मधील सर्व डीसी घटकांसाठी समान वर्किंग व्होल्टेज म्हणून निवडले जाणारे व्होल्ट मधील डीसी मूल्य आहे, जेणेकरून व्होल्टेजच्या लेव्हलची मिसमॅच टाळता येईल। 20 किलोवॉट क्षमतेच्या पॉवर प्लांटसाठी सिस्टीम व्होल्टेजचे रेकमेंड केलेले मूल्य प्रत्येक युनिटसाठी 24 व्होल्ट आहे। 20 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक प्लांटचे प्रत्येक युनिट मिनिमम 20,000 वॉट सोलार ॲरेद्वारे निर्माण केले जाईल। हे 80 सोलार पॅनेलचे प्रत्येकी वॉट पॉवर इज इक्वल टू 250 वॉट असे गट करून प्राप्त केले जाऊ शकते। सोलार पॅनल रेटिंग मॅक्झिमम व्होल्ट इज इक्वल टू 30 व्होल्ट डीसी आणि मॅक्झिमम करंट 8 अँपियर आहे, जे 240 वॉट पॉवर देते, जे 250 वॉटच्या वॉट पॉवरशी अंदाजे जुळते। दिलेली 20 किलोवॉट पॉवर प्राप्त करण्यासाठी प्रत्येक पॅनेल स्ट्रिंगने विकसित केलेला व्होल्टेज 30 व्होल्ट मल्टिप्लाय बाय 80 पटलांची संख्या इक्वल टू 2400 व्होल्ट आहे। उत्पादित शक्ती इज इक्वल टू 2400 व्होल्ट मल्टिप्लाय बाय 10 अँपियर इज इक्वल टू 24,000 वॉट आहे। 20 किलोवॉट पॉवर मिळवण्यासाठी 80 पॅनल्स आवश्यक आहेत आणि प्रत्येक स्ट्रिंग मध्ये 20 पॅनल असलेल्या 4 स्ट्रिंग तयार केल्या आहेत। तर 100 किलोवॉटच्या सोलार फोटोव्होल्टाइक प्लांटसाठी किमान 1 लाख वॉट सोलार ॲरेद्वारे निर्माण केले जावे। 20 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइकच्या 5 क्रमांकाचा गट करून हे साध्य करता येते। 100 किलोवॉट पॉवर मिळवण्यासाठी 400 पॅनल्स आवश्यक आहेत। सिलेक्शन अँड साइजिंग ऑफ इन्व्हर्टर: आपण कपॅसिटी, किलोवॉट, टेक्नॉलॉजी, साइन वेव्ह, अनुमत,
पॉवर लोड, आवश्यक बॅटरी, सोलार पॅनेल व्होल्टेज, सोलार पॅनेल करंट यावर आधारित इन्व्हर्टर निवडू शकतो। इन्व्हर्टर स्पेसिफिकेशन्स: डीसी इनपुट रेंज, एसी आउटपुट, वॉट और किलोवॉट, वोल्टेज एम्पियर और किलो वोल्टेज एम्पियर। पावर फैक्टर: फॉर पावर फैक्टर इज इक्वल टू 0.8, 1000 watt is equal to 1250 volt ampere. Waveform: sinusoidal, square wave, quasi-sine wave. Inverter output voltage is equal to 400 volt AC, 50 Hz, 3 phase. Power output 20 kilowatt आहे। इन्व्हर्टर साठी DC input is equal to 450 volt to 850 volt DC, 30 amperes, 2 channels. 100 kilowatt सोलार फोटोवोल्टाइक साठी प्रत्येकी 2 चॅनल असलेले 5 इन्व्हर्टर आवश्यक आहेत। हे इन्व्हर्टर HT ट्रान्सफॉर्मरद्वारे 100 किलोवॉट निर्माण करण्यासाठी AC कंबायनरशी जोडलेले आहेत। साइजिंग ऑफ बॅटरीज: बॅटरीचा आकार ठरवण्यासाठी आपल्याला प्रथम सिस्टीम व्होल्टेजवर निर्णय घ्यावा लागेल। सिस्टीम व्होल्टेज 24 व्होल्ट मानला जातो। बॅटरीचा एक आकार 12 व्होल्ट आहे। नंतर सिस्टीमच्या क्षमतेनुसार प्राधान्य दिलेल्या मूल्यानुसार आपण बॅटरीला सिरीज, पॅरलल किंवा सिरीज पॅरलल संयोजनांमध्ये गटबद्ध करू शकतो। इन्व्हर्टर इनपुट व्होल्टेज 450 वोल्ट टू 850 वोल्ट DC, 30 एम्पियर आहे। त्यामुळे बॅटरी बँक व्होल्टेज 300 वोल्ट, 20 एम्पियर DC प्रति चॅनल आहे। प्रत्येक बॅटरी रेटिंग 12 वोल्ट DC आणि 20 एम्पियर आवर आहे। म्हणून 12/25 इज इक्वल टू 300 वोल्ट। 300 वोल्ट DC मिळवण्यासाठी 4 चॅनेल प्रमाणे 300 डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 25 नंबर्स प्रति चॅनल साठी आवश्यक आहेत। 20 किलोवॉट पॉवर साठी एकूण 100 बॅटरी असलेल्या 4 बॅटरी बँका आवश्यक आहेत। 100 किलोवॉट साठी 5 बँका एकूण 500 बॅटरी आवश्यक आहेत। प्रति चॅनल 300 वोल्ट DC आउटपुट व्होल्टेज तयार करण्यासाठी ते सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि 5 शाखांची आवश्यकता आहे। एकूण पॉवर रेटिंग 20 एम्पियर मल्टिप्लाय बाय 600 वोल्ट इज इक्वल टू 12,000 वॉट प्रति बॅटरी बँक आहे। 2 बॅटरी बँकांसाठी पॉवर रेटिंग 2 मल्टिप्लाय बाय 12,000 वॉट इज इक्वल टू 24,000 वॉट आहे। 20 किलोवॉट पॉवर मिळवण्यासाठी 100 किलोवॉट क्षमतेप्रमाणे 5 बँक आवश्यक आहेत। 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक साठी 10 5 मल्टिप्लाय बाय 2 बॅटरी बँका आवश्यक आहेत। 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक इन्स्टॉलेशन साठी घटक निवडा। 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक प्लांट साठी किमान 1 लाख वॉट सोलार अॅरेद्वारे व्युत्पन्न करणे आवश्यक आहे। 20 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइकच्या 5 क्रमांकाचे गट करून हे साध्य केले जाऊ शकते। 20 किलोवॉटच्या सोलार फोटोवोल्टाइक प्लांटसाठी किमान 20,000 वॉट सोलार अॅरेद्वारे व्युत्पन्न करावयाचे आहे असे म्हणा। नंतर प्रत्येक वॉट पॉवर इज इक्वल टू 250 वॉट पैकी 80 सोलार पॅनेलचे गट करून ते साध्य केले जाऊ शकतात। आणि 100 किलोवॉट पॉवर मिळवण्यासाठी 5 शाखा आवश्यक आहेत। सोलार अॅरे मध्ये सिरीज मध्ये प्रत्येकी 20 पॅनेलचे 4 स्ट्रिंग पाथ असू शकतात आणि स्ट्रिंग व्होल्टेज 600 वोल्ट सह 20,000 वॉट अॅरे आउटपुट मिळवण्यासाठी सर्व समांतर जोडलेले आहेत। परंतु सिंगल अॅरे जंक्शन बॉक्स आउटपुट 600 वोल्ट 15 एम्पियर। आपल्याकडे मॅक्झिमम वोल्ट 30 वोल्ट, मॅक्झिमम करंट 10 एम्पियर आहे।
बॅटरी बँक आउटपुट व्होल्ट DC आउटपुट असणे आवश्यक आहे। हे आउटपुट मिळवण्यासाठी सिरीज मध्ये प्रत्येकी 12 व्होल्ट पैकी 15 बॅटरी कनेक्ट करा। 4 शाखा असलेल्या एकूण 60 बॅटरी आवश्यक आहेत। नंतर PCU और इन्व्हर्टर साठी सोलार DC इनपुट रेंज 30 एंपियर वर 450 व्होल्ट ते 850 व्होल्ट DC असावी। जनरेट केलेली एनर्जी 400 व्होल्ट 50 हर्ट्झ 3 फेज 20 किलोवॉट आहे। त्याप्रमाणे 5 शाखा आवश्यक आहेत। सिंगल लाइन डायग्राम 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक प्लांट साठी SLD विकसित करणे। 5 चॅनल सह 20 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक प्रणालीची अंमलबजावणी सहजपणे समजून घेण्यासाठी इलेक्ट्रिक घटक आणि मार्गांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी SLD हा एकल रेखाचित्र आहे। वेगवेगळे घटक कसे जोडलेले आहेत ते दाखवू। प्रत्येकी 250 वॉट पॉवर आणि मॅक्सिमम व्होल्ट 30, मॅक्सिमम करंट 10 पैकी 20 सोलार पॅनल एक स्ट्रिंग म्हणून सिरीज मध्ये जोडलेले आहेत। अशा 2 स्ट्रिंग AJB1 ला DC डिस्कनेक्टर 1 द्वारे जोडल्या आहेत। प्रत्येकी 250 वॉट पॉवर आणि 30 मॅक्सिमम व्होल्ट 10 मॅक्सिमम करंट पैकी 20 सोलार पॅनल सिरीज मध्ये एका स्ट्रिंग प्रमाणे जोडलेले आहेत। अशा 2 स्ट्रिंग्स AJB2 ला DC डिस्कनेक्टर 2 द्वारे जोडलेले आहेत। एकूण 80 सोलार पॅनल वापरले आहेत। AJB चे आउटपुट 300 व्होल्ट ॲट 30 एंपियर असेल। ॲरे जंक्शन बॉक्स DC डिस्कनेक्टर द्वारे चार्ज कंट्रोलरशी जोडलेले आहेत। चार्ज कंट्रोलर DC डिस्कनेक्ट द्वारे बॅटरी बँकेशी जोडलेला आहे। बॅटरीज अशा जोडल्या जातात की 100 बॅटरीचा संच सिरीज मध्ये जोडला जातो। बॅटरी बँक मध्ये DC डिस्कनेक्टर 450 ते 850 व्होल्ट DC 30 एंपियर मल्टीप्लाय बाय 2 इनपुट द्वारे इन्व्हर्टर व्होल्टेज इनपुट द्वारे आवश्यकतेनुसार बॅटरीज सिरीज मध्ये जोडल्या जातात। इन्व्हर्टर बॅटरी बँक मधून DC पॉवर घेऊन 400 व्होल्ट 50 हर्ट्झ 3 फेज AC पॉवरची आउटपुट पॉवर तयार करतो। इन्व्हर्टर आउटपुट पॉवर AC कंबायनर HT ट्रान्सफॉर्मरला दिले जाईल आणि AC आणि DC डिस्कनेक्टर द्वारे लोड केले जाईल। 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक पॉवर SLD साठी 20 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइकचे 5 नंबरचे 10 इन्व्हर्टर AC कंबाइन द्वारे HT ट्रान्सफॉर्मरला जोडा। HT ट्रान्सफॉर्मर AC डिस्कनेक्टर द्वारे AC लोडशी जोडलेले आहे। बिल ऑफ मटेरियल्स 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक इन्स्टॉलेशन सिस्टीम तयार करण्यासाठी आवश्यक असलेले वैयक्तिक घटक खालील प्रमाणे आहेत। नंबर ऑफ सोलार पॅनल 400, इन्व्हर्टर 5, बॅटरी बँक 500, ॲरे जंक्शन बॉक्स 10, चार्ज कंट्रोलर 10, DC डिस्कनेक्टर्स 40, AC डिस्कनेक्टर्स 15, suitable cables as required, AC combiner 1, HT transformer 1। सोलार केबल स्पेसिफिकेशन्स खाली दिले आहेत। MC4 कनेक्टर स्पेसिफिकेशन्स खाली दिले आहेत। संक्षेप या प्रात्यक्षिकात आपण शिकलो आकारमानानंतर 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक साठी घटक कसे निवडायचे। 100 किलोवॉट सोलार फोटोवोल्टाइक प्रणालीसाठी सिंगल लाइन डायग्राम कसा काढायचा। आशा आहे की तुम्हाला या प्रात्यक्षिकेतील सर्व संकल्पना समजल्या असतील। भेटूया पुढील प्रात्यक्षिकात एका नवीन संकल्पनेसह। धन्यवाद।